शेतकरी बंधू भगिनींनो, कांद्याला हमी भाव मिळावा या मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सकपाळ साहेब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, शेतकऱ्यांचे नेते म्हणून गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे युवा आमदार आदरणीय रोहितदादा पवार, खरं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली मी म्हणेल की हा मोर्चा संपन्न होतोय तो लोकनेते देवदत्तजी निकम, उपस्थित शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर कांद्याला हमी भाव मिळावा ही आपली गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे, परंतु अद्याप ती पूर्ण झाली नाही. मागच्या 1.5-2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला नाडलं जातंय, सगळ्यात महत्त्वाचं की मागच्या परवा आम्ही आळेफाट्याला ज्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला आमचे पाडेकर दादा आहेत, त्यांनी हिशेब मांडला. प्रत्येकाचा हिशोब काही अंशी वेगळा येऊ शकतो. कांद्याचा जो भाव आहे, उत्पादन खर्च 18 रुपये, 20 रुपये, 25 रुपयापर्यंत येतो आणि आपल्या पदरात पडतायत 10, 12, 13 रुपये. याच्यापेक्षा जास्तीचा भाव आपल्याला कधी मिळाला नाही आणि तो मिळतही नाही. आणि म्हणून आपल्याला हक्काचा हमी भाव मिळावा यासाठी आपण ह्या आंदोलनाचं हत्यारूप असलेलं आहे. खरं तर केवळ कांदाच नाही तर शेतकऱ्याच्या कोणत्याही शेतमालाला भाव नाही हे आपण सारेजण बघतोय. सगळ्यात महत्त्वाचं चेअरमन साहेब, आपल्याला आता दुसऱ्या एका गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये तापमान आहे, शेतीची तहान भागत नाही, रोज पाणी शेत आमचं मागतंय आणि MSME वाल्यांनी जी काही 7-8 तास लाईट आहे त्याच्यामध्ये देखील सिंगल फेज, एका फेजला एक दिवस लाईट, दुसऱ्या फेजला दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या फेजला लाईट, याच्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात मोटरी जाळण्याचं देखील काम सुरू आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, मागच्या 3-4 महिन्यामध्ये जो कांद्याचं वाटोळं झालेलं आहे, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना त्या कांद्याला, विकल्या गेलेल्या कांद्याला कमीत कमी 8 ते 10 रुपये अनुदान मिळावं आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला किमान 25 रुपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी आपण सगळेजण जमलोत. खरं तर मोदी साहेबांना एक घोषणा लंके साहेब आपण ऐकली होती 1987-88च्या काळात, राजीव गांधीच्या नावाने ती घोषणा होती, पण ती घोषणा आता मोदीजींना चपखल बसते. वारे मोदीजी तुम्हारा खेल, वारे मोदीजी तुम्हारा खेल, सस्ती दारू महंगा तेल. याच्यापेक्षा वाईट अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. सरकारकडे आपल्या सगळ्यांच्या मागण्या तातडीनं पोहोचवण्यासाठी आपण सगळे नेते मंडळी आलात. तुमचं सगळ्यांचं या शिवजन्मभूमीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला हा इशारा आहे, लवकरात लवकर जर कांद्याला योग्य हमी भाव मिळाला नाही तो मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं जाईल, अशा प्रकारचं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. की भाषण करण्यापेक्षा डायरेक्ट आपण कृती घेऊया. काय आपण आपल्या लोकांना सांगणार त्या व्यथा मांडायला आलेलो आहे. सकपाळ साहेब आहेत, रोहित पवार आहे, मी आहे, लंके साहेब आहेत, बापूसाहेब पठारे आहेत, अशोक पवार सगळे आहेत आणि सगळ्या पक्षाचे नेते आहेत, फक्त महायुती सोडून. म्हणून माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांच्या व्यथा आहेत, इथून उठूया आणि रस्ता अडवायला जाऊया. देवदत्त निकमांचं मी धन्यवाद मानतो आणि सगळ्यांचा धन्यवाद मानतो. चला उठा लगेच. छत्रपती शिवाजी महाराज की. शेतकरी एकजुटीचा. मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचंय, आपल्या हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल. काही शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा बिबट्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणात या भागात वाढलं होतं तेव्हा पोलिसांनी आमच्यावर विविध प्रकारच्या कारवाई केल्या. मला पोलिसांना सांगायचं, सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत, कारवाई करायची असेल तर आमच्या शेतकऱ्यावर करायची नाही, कारवाई करायची असेल तर ती कारवाई आमच्या त्या ठिकाणी तुम्ही करा. पण जोपर्यंत हे बघा, विषय एवढाच आहे की सरकार म्हणते अल निनो येते, पाऊस कमी होणार आहे. मला तुम्हाला विचारायचं, पाऊस कमी झाला तर शेतामध्ये का काय पिकणार का? जर काय पिकणार नसेल तर जो भाव, जो माल आपल्या हातामध्ये आहे त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? अहो आता
MLCच्या इलेक्शन मध्ये एक एक तिकीट जे दिलं गेलं त्याच्या मागे 50-50 कोटी रुपयाचा व्यवहार झाला अशी चर्चा आहे. आणि मग आमच्या शेतकऱ्याला कष्टाली पिकवलेल्या कांद्याला 10 रुपये अतिरिक्त मागितले तर काय चुकतंय? काय चुकतंय का? मग आपल्याला किती रुपये पाहिजे रेट? 30 रुपये. आपल्याला रेट पाहिजे 30. 2023 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं होतं? आम्ही शेतकऱ्याला 24 रुपयाचा भाव देऊ. मग इलेक्शनच्या आधी 24 आणि इलेक्शन झाल्यानंतर 12.5. हा कसला नाही आमच्या शेतकऱ्यावर? मी तुम्हाला विचारतो, इलेक्शनच्या आधी जो भाव डिक्लेअर झाला तेवढा तरी कमीत कमी इलेक्शन नंतर आपल्याला मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? आणि मग अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा दिलाय त्यांना किती रुपये अनुदान मिळालं पाहिजे? 15 रुपये. 10 ते 15 रुपये अनुदान मिळालं पाहिजे. 18 तारखेला आणि 26 तारखेला नाशिकला जे आंदोलन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मिळून केलं, काँग्रेसचे नेते होते, आपल्या पक्षाचे नेते होते, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे होते, शेतकरी संघटनेचे होते, CPM चे होते, या सगळ्यांनी आंदोलन केल्यानंतर 4 ते 5 रुपये जो कांद्याचा भाव होता आज वाढला का नाही वाढला? मग शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, नाशिक मध्ये मोठं आंदोलन केलं, त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला झाला का नाही झाला? त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या हक्कासाठी आपल्याला जर लढायची वेळ आली आणि सरकार जर आपलं ऐकत नसेल तर सरकारला आपल्याला गुडघ्यावर आणावं लागेल. आणि त्यासाठी जी कुठली भूमिका आपल्या सर्वांना घ्यायची ती भूमिका त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना घ्यायची. त्यामुळे आता ठरलंय की काय झालं तरी आपला आवाज हा राज्य सरकारकडे आणि दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी ऊन असू पाऊस असू नाही तर काही असू आपल्या हक्कासाठी आपला सिस्टमच्या विरोधात हा लढा लढायचा आहे. आणि आता हा जो हायवे त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या वतीने त्या ठिकाणी अडवायचा आहे. आता याच्यात कोण असे आहेत ते घाबरतील रस्त्यावर जायला? त्यांनी हात वर करा. इथं कोण असे स्वतःच्या इथं कोण असे जे स्वतःच्या हक्कासाठी लढायला तयार नाही असं कोणी आहे का? अहो ही भूमी कोणाची कशाची कुठल्या विचाराची हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आज काही प्रमाणात या सरकारला जागा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे साहेब असतील, सपकाळ साहेब असतील, त्याच्याच बरोबर काळे भाऊ असतील, बेनके भाऊ या ठिकाणी आलेत, पठारे भाऊ इथं आलेले आहेत, अशोक भाऊ पवार असतील आणि या भागाचं प्रतिनिधित्व करणारे जे या सभेसाठी नाही तर या आंदोलनासाठी ज्यांनी पुढाकार घेतला असेल, देवदत्त भाऊ असतील, हे सर्व लोक तुमच्यासाठी आलेत. आणि नगरवरनं सुद्धा आपले लंके भाऊ त्या ठिकाणी आलेले. त्यामुळे कृपा करून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सरकारला जागा करायचे, अजिबात घाबरायचे नाही. आणि पोलिसांना सांगायचे कारवाई करा नाही तर कलम जे टाकायचे ते आमच्यावर टाका, आमच्या शेतकऱ्यावर अजिबात तुम्ही त्या ठिकाणी ते कलम टाकायचे नाही. विजय असो, विजय असो. कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव. कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. भारत माता की जय जवान, जय जवान. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शेतकऱ्यांना बुडवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शेतकऱ्यांना बुडवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शेतकऱ्यांची सरकारचं काय? खाली डोकं वर पाय. हो इथपर्यंत आहे.